केवढी पुण्यावरून उतरल्यानंतर एवढी पब्लिक उतरली. मी आले इकडे आणि 2 मिनिटासाठी मी एकदम स्टॅच्यू झाले आणि पुण्यात आलो आहे आणि शनिवारवाडा नाही पाहिला. असं होणार आहे का? गुढीपाडव्याला छान लुक येईल साडी नेसली तर. नमस्कार मंडळी, मी पाहिला आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत. आता रात्रीचे बरोबर 11:30 झालेत आणि 11:30 वाजता का व्हिडिओ बनवतोय आपण भाऊ? कारण ताईचा उद्या सोलो ट्रॅव्हल तुम्हाला बघायचं आहे, म्हणजेच मुंबई ते पुणे. सो त्या ब्लॉगमध्ये ताई काय करते, जाते एका कामासाठी. थोडंसं पर्सनल काम आहे, ते नाही सांगू शकत काही कारणास्तव. बट येस, तुम्ही एन्जॉय कराल तिचा संपूर्ण सोलो ट्रॅव्हल मुंबई ते पुणे. बाकी काय आता हाय ताई, मी तर इथेच आहे कारण घरी कोण नाही ना म्हणून. बरोबर. आणि भाऊला थोडंसं लांब नेणं म्हणजे ते थोडंसं हेक्टिक होईल भाऊसाठी, कारण आता ऊन पण खूप वाढलंय. सगळी माझी पॅकिंग वगैरे जे काय करायचं ते झालंय. 1 डे रिटर्न ट्रिप करणार आहोत. सो मला जेवढं तिकडे काय पॉसिबल होईल त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. काम पण आहे आणि प्लस ब्लॉग पण शूट करायचं, त्याच्यामुळे जे काही माझ्याने जितकं जमेल, भाऊ एवढं नाही पण मला जेवढं जमेल तेवढं मी नक्कीच शूट करेन, तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता झोपायची वेळ आहे. सकाळी लवकर उठायचं. आपल्याला CST वरून ट्रेन पकडायची. इंटरसिटी आहे किंवा मग डेक्कन आहे, म्हणजे 7 ते 7:15च्या दरम्यान आहेत ट्रेन. तर 2 ट्रेनपैकी आपण एक ट्रेन पकडू. सकाळी 5 वाजता उठायचं. तर चला मग आता मी डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी भेटते. आता माझ्यासोबत कोण नाही, मी एकटी ट्रॅव्हल करणार आहे आणि याच्यापूर्वी पण केले, असं काही विशेष वेगळं नाही आहे. बट तरी पण तुम्हाला सोबत घेऊन जाते. काय मग एक्सायटेड आहात ना? चला येते मम्मी. संपूर्ण काळोख आहे, तुम्ही बघताय. रिक्षा इथे बघूया, ही कदाचित रिकामी असेल. आणि पुढे तर आपलं रिक्षा स्टँड आहे, तिकडे तर रिक्षा नाही दिसत आहे. स्टेशन मिळाली रिक्षा. स्टेशनला पोचले आणि नेहमी जे येतो ना आपण तिकीट काउंटर, ते बंद आहे. तर आपल्याला पूर्ण आता अख्खा स्कायवॉक चालत फ्रंटला जावं लागेल. जिकडून विरार ट्रेन येतात त्या डब्याच्या इथे जावं लागतं तिकीट काढायला. जेव्हा घाई असते ना तेव्हा गोष्टी नंतर माहीत पडतात. वरचा तर मी आली वरून स्कायवॉकवरून, तर तिथलं तिकीट काउंटर बंद आहे. आणि आता इकडे खाली त्या लोकांनी नवीन ओपन केलं, म्हणजे झाले भरपूर महिने. ते माहीत होतं मला, पण ॲट द टाईम आठवत नाही तशा गोष्टी. मस्त असे ट्रेन मिळाले. ट्रेनमध्ये गर्दी अजिबात नाही, म्हणजे सकाळी पण असणारच. आणि आता इथून आपल्याला जायचं डायरेक्ट दादर. भाऊ बोलत की चर्चगेटला जा, तिथून मग आपल्याला बस अवेलेबल असतात CSTला जाण्यासाठी. पण आपण सगळं दादरला डायरेक्ट ट्रेन पकडूया. आता रश पण नसेल, सो इझिली ट्रॅव्हल होईल. चर्चगेट पण ओके आहे आणि हे पण दादर टू CST पण ओके आहे. सो दादरला जाऊन मग CST. पोचले तर आहे सीट पडते. एक मिळाले, विंडो ओपन केली. मित्रांनो, फायनली आपल्याला इंटरसिटी ट्रेन मिळाली आणि सुद्धा आहे. मी बरोबर फक्त 1 मिनिट लेट झालेच मी आपली ट्रेन सुटली असते. सो यस, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मी एक्सायटेड आहे. अजून सीट तर नाही मिळाली, मी बघते आता कुठे सीट मिळते. ती सीट्स आहेत ती का, पण विंडो सीट सगळ्या घेतल्या. थोडं लवकर यायला. हा जो कोच आहे ना पूर्णपणे रिकामा आहे. हा रिझर्वेशन असणार 100%. आणि इथे आहे तो पूर्ण जनरल आहे. 3 सीट आहे. मी 3rd नंबर सीट घेतली आणि पुढे तर आहेत बऱ्यापैकी माणसं. आता दादरमध्ये थांबले. मोजे फक्त 4 ते 5 स्टेशन देणार नेक्स्ट. तर आता ही ट्रेन म्हणजे इंटरसिटी एक्सप्रेस 6:40ची होती. आपण निघालो आहोत. आता ही 5 स्टेशन घेणं फक्त दादर, ठाणे, लोणावळा, शिवाजीनगर आणि बरोबर आपण मोस्टली 10पर्यंत पोहोचलो आपण पुण्यामध्ये. सो हां, बरं वाटतंय. बरोबर टायमिंगवर आलं आहे. 1 मिनिट फक्त लेट झालं. आरसा पण बऱ्यापैकी स्वच्छ दिसतोय आणि बेसिंग पण क्लीन आहे. दादरला पण आलं म्हणजे आता गर्दी.
मास्क अनिवार्य आहे, कारण आहे ना बऱ्याच लोकांना शिस्त नसतं आणि लगेच सुरू होतात. त्याच्यामुळे ओव्हर प्रिकॉशन आपण मास्क लावलेला लांबचं पण ट्रॅव्हल आहे त्यासाठी. नाश्ता आणि चहा कॉफीला सुरुवात झालेली आहे आता. खड़क में झड़क 10 रुपये यात्रा की पिवा मसाले वाली. हा घ्या. गरम गरम वडापाव आलेला आहे कर्जतचा स्पेशल. चिकी लोणावळा लोणावळा आले आणि बऱ्यापैकी गर्दी खाली झाली. आता गर्दी येते पण आतमध्ये साईड नंबर आहे. बाहेरचं मला काही कॅप्चर करायला जमलंच नाही ॲक्च्युली, कारण मी विंडो सीट जवळ बसलेच नव्हते आणि काही दाराजवळ सगळे पब्लिक. थोडं ट्राय करूया, एक सेकंड हा. सो आपलं लोणावळा आलेला आहे आणि ट्रेन भरपूर जण उतरले आहेत, पण तेवढे चढलेच सुद्धा आहेत ट्रेनमध्ये. आणि ही आहे आपली ट्रेन जी आता स्टार्ट झाली आहे. चढणं आहे आपको. आणि लोणावळापर्यंत कधी आलो ते समजलंच नाही मेन म्हणजे, कारण लगेच मुंबई टू लोणावळा एवढं काही अंतर नाही आहे. आत्ता वाजत बरोबर 9 आणि 9ला आपण ॲक्युरेट पोहोचलो आहे लोणावळा. ॲक्च्युली टायमिंग आहे 8:45चा ती लोणावळ्याला थांबेल, पण 15 मिनटं लेट आहे, बट इट्स ओके. सो ट्रेन पण स्टार्ट झाली. यार फर्स्ट टाईम म्हणजे खूप वेळा ट्रॅव्हल केलं आहे पुण्याला, पण आहे ना आता एक वेगळीच फिलिंग येते, कारण खूप वर्षानंतर येते. मला वाटते 2 वर्षानंतर त्याला पुण्याला चालली. सो ती एक वेगळीच फिलिंग आहे आणि वेगळीच वाईब आहे. कर्जतचा वडापाव खाऊन झाला. लोणावळा कॅप्चर करूया आपण. बाय बाय लोणावळा. बाय बाय. मने चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची इथे डोळे मिटून जात मांजराची. मने चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. कंपकाची देवा मला वाटलं होतं की खूप जास्त गरम होईल किंवा ही उन्हाळ्याचा किंवा गरमीचा त्रास होईल, पण या ट्रेनमध्ये तसं अजिबात होत नाही. आपल्या निळ्या कलरच्या निळ्या ज्या ट्रेन्स असतात त्याच्यामध्ये कसं आपल्याला एकदम उकडल्यासारखं फील होतं, एकदम गरमी आणि मीठ खूप जास्त लागते. पण इकडे अजिबात नाही आहे. ट्रेन पण तापली नाही आहे, तापली असेल तरी पण आतल्या साईडला आपल्याला काहीच त्रास नाही आणि सगळे फॅन चालू आहेत मेन म्हणजे. पण इकडे तर सगळे फॅन चालू आहेत, त्याच्यामुळे उन्हाचा गरमीचा कसलाच त्रास नाही. एकदम सुखकर प्रवास होतो आपला. सो ती महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्या पॅसेंजरसाठी सुद्धा. तर येस बघा अशा 2 साईडला 2-2 फॅन लावलेले आहेत. या साईडला एक, या साईडला एक आणि तिथे पूर्ण अशी लाईन. ते सगळीकडे फॅन आहेत आणि ते सगळे ऑन आहेत.
आणि हे दादा स्पेशली थायलंडवरून आले पुणे फिरायला. सो त्यांनी पण मुंबईवरूनच घेतलं मुंबई दादरवरूनच CSTवरून पुण्याला हॅलो पुण्याला होतं तिथून पुणे दर्शनची बस अवेलेबल आहे. तुम्ही कोणी पुण्यावरून आहात तर मला नक्की कमेंट करून सांगा की एक्झॅक्टली काय आहे. शिवाजीनगर अंकल आइए जरा 2 मिनट का थैंक यू. मैडम हमको दे देना आपका वीडियो. हाँ वीडियो आप देख लेना. हम भी देख लेंगे. मंदार अंबोकर ब्लॉग्स मंदार अंबोकर ब्लॉग्स ठीक है. अभी आप भी आओगे उसमें. हॅलो चला तर आपण शिवाजीनगरला आलो आहे. ट्रेन सुरू झाली आणि तिथून फक्त एक 10 ते 15 मिनटं आपण पुण्याला पोहोचणार आहोत फायनली. और ये वीडियो 2 दिन में आएगा. और नोटिफिकेशन ऑन करो यानी आपको पता चलेगा. थैंक यू. हमारा मराठी का चॅनल मराठी ब्लॉग का चॅनल थोड्याच वेळात पुणे. हॅलो आलेलो आहोत आपण पुण्यामध्ये. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं पुण्यामध्ये स्वागत आहे. आणि जे पुणेकर आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा. पुणेकरांना नमस्कार, हाय, हॅलो. चला ही होती आपली ट्रेन इंटरसिटी. बाय बाय बोलूया. मस्त सुखरूप प्रवास झाला आपला. आता आपण पुढच्या दिशेने जाऊया. ॲक्च्युली ही अनप्लॅन्ड ट्रिप आहे आपली असं आपण बोलू शकतो. सो हां मी पहिले जाते. माझं एक काम पण आहे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग जिकडे जिकडे जाईन तसं तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं काय त्या गोष्टी मी जास्त शेअर नाही करणार. पण जिथे जाऊ आपण मेन ठिकाणी तर त्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करू. गर्दी बघा केवढी. पुण्यावरून उतरल्यानंतर एवढी पब्लिक उतरली. पुण्याचीच ट्रेन होती इंटरसिटी. त्यामुळे सगळेच जण पुण्याला उतरले. थोडंसं अगोदर गर्दीला जाऊ दे मग आपण जाऊया. सावकाश जाऊया आपण मागून. हा आहे पुण्याचा ब्रिज. तर त्याच्यावरून आपण आता बाहेरच्या साईडला जाऊया. पुणे रेल्वे स्टेशनवरून जस्ट बाहेर आलं की हे समोरच पूर्ण अंडरग्राउंड मार्केट एरिया आहे. सगळे शॉप्स आहेत तिकडे सगळे अवेलेबल आहेत. वाव. तर मित्रांनो आपला ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि मी आता आली आहे. सगळ्यात अगोदर आपण व्हिजिट करणार आहोत आगा खां पॅलेस. तर येस आपण इथे आलो आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत जेवढं होईल तेवढं. आणि खूप सुंदर वाटतं इकडे. म्हणजे मी सांगू नाही शकत. पुण्यामध्ये अशा ठिकाणी मी पहिल्यांदा आली आहे. कारण बाकीच्या गोष्टी बघितल्या. शनिवारवाडा असू देत, श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा असू देत. तर या सगळ्या गोष्टी बघितल्यात. पण तरी पण आपण एक एक करून कवर करण्याचा प्रयत्न करू. सो असं आहे इकडे वातावरण. आणि ऊन खूप जास्त त्याच्यामुळे मी सनग्लासेस लावलेत. आणि चला मग बघूया. आता इकडे तिकीट काउंटर पण आहे. पण आता इकडे सध्या तिकीट बंद आहे काउंटर. इकडे आपल्याला ऑनलाईन तिकीट काढायचे. तर ते मी करून घेते आणि पुन्हा तुम्हाला. हा आहे समोर आपला एंट्रन्स. तिथून आपण आलेलो आहोत. आणि हे आहे समोर तिकीट काउंटर. ब्युटिफुल. खूप सुंदर वाटतं. लांबून आतमध्ये एंट्री केल्यावर कळेल किती सुंदर आहे. जास्त बाहेरूनच बघायला खूप सुंदर वाटते. इकडे दिलं आहे आगा खां पॅलेस समाधीच्या साईडला आणि नंतर मग पॅलेसच्या साईडला. तर आपण या साईडला एंट्री करूया. मेंटेन पण खूप छान केलं आहे या लोकांनी. आगा खान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह यांनी इसवी सन 1892मध्ये सुरू केली. 1897मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी 12 लाख रुपये खर्च आला आणि हजारो लोकांना रोजगारसुद्धा मिळाला. 1942 ते 1944 या काळात गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. सुलतान मोहम्मद शाह यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने आगा खान हा किताब दिला होता. मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.
ते एक वकील, वसाहत विरोधी राष्ट्रवादी नेते आणि राजकीय नैतिकवादी होते. ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनांचा वापर केला. नंतर जगभरातील अनेक हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना महात्मा गांधींकडून प्रेरणा मिळाली. मी आले इकडे आणि 2 मिनिटासाठी मी एकदम स्टॅच्यू झाले, कारण समोर आहेत ना महात्मा गांधींचं स्टॅच्यू आहे आणि असं वाटतं ते एकदम रिअल आहेत. तुम्हाला दाखवते सिरियसली. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा हे नाव कसं प्रदान करण्यात आलं तर संस्कृतमध्ये महान आत्मा पूज्य असा त्यांचा सन्मानाने उल्लेख प्रथम दक्षिण आफ्रिकेत 1914 मध्ये केला गेला. आता हा शब्द जगभरात त्यांच्यासाठी वापरला जातो, म्हणजेच महात्मा गांधीजी. अंगावर लिटरली काटा येतो या सगळ्या गोष्टी. फील करू शकतो की त्यावेळेला त्यांनी जे आपल्या देशासाठी योगदान दिलं ते किती महत्त्वाचं होतं. आगाखा पॅलेसमधला संपूर्ण इतिहास डोळ्यात साठवत असताना असं वाटतं की जणू काही आपण त्याच काळात जाऊन आलो आहे, म्हणजेच फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आलो आहे आणि अंगावर एक वेगळाच काटा आणि ती फिलिंग एकदम वेगळी असते. फोटोज आणि व्हिडिओजमध्ये आपण या सगळ्या गोष्टी कॅप्चर करतोच, पण डोळ्यात साठवून घेतलेल्या गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाहीत, अगदी शेवटपर्यंत. मला इथे येऊन खूप समाधान मिळालं. मित्रांनो, थोडासा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि पुण्यात आलो आहे आणि शनिवारवाडा नाही पाहिला असं होणार आहे का? अजिबात नाही होणार. तर आपण आलो आहोत शनिवारवाडा एक्सप्लोर करायला. जितका होईल जितक्या गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करून. माझ्या समोरच आहे शनिवारवाडा, मला खूप भारी वाटतंय, तर मी जाणारच आहे. चला लवकर. पुण्यातला प्रसिद्ध शनिवारवाडा. मी या इथे 7 वर्ष अगोदर आले होते आणि संपूर्ण शनिवारवाडा एक्सप्लोर केला होता, पण त्यावेळेला इतकं नॉलेज नव्हतं आणि इतकं काही विशेष वाटत नव्हतं, पण पुन्हा 7 वर्षांनी येऊन भारीच वाटतं. तर मित्रांनो, आले आपण एंट्री केले आणि इकडे पण ऑनलाईनच तिकीट होती, ऑफलाईन तिकीट अवेलेबल नव्हती. तर यायचं असेल आपल्याला अगोदर किंवा मग डायरेक्ट आलो तिकडे स्कॅनर असतं, आपण ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो. सो आता इकडे बऱ्यापैकी फक्त फाउंडेशनच राहिलं आहे, पण तरी पण इकडे आता बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत अवेलेबल त्या ना छान मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. मेन म्हणजे ते आपण बोलू शकतो. सो येस, आता आपण पुढे जाऊया, बघूया काय काय गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला दाखवते सोबत. आपल्या महाराष्ट्रात असलेल्या जितक्या काही प्राचीन आणि ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याचं आपण अजूनही संगोपन केलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की बरेच जण येतात, कचरा गोळा टाकतात, त्याच्यामुळे ती जी गोष्ट दिसते ना ते खूपच वाईट वाटते. त्याच्यामुळे प्रत्येकाने याची काळजी घ्यावी. आपला कचरा आपली जबाबदारी. त्याच्यामुळे ना हे प्रत्येक ठिकाण अगदी स्वच्छ आणि सुंदर वाटेल. आता थोडंसं सावलीमध्ये आले कारण ऊन खूप जास्त आहे आणि आता बरोबर 2:30 वाजले आणि 2:30 वाजता मी शनिवारवाड्यामध्ये एक्सप्लोअर करते. सो हां, तर खूप मस्त वाटलं इकडे येऊन. आणि हां, बस आता जे जे पर्यटक येतील त्यांनी त्याची काळजी घ्यावी की कुठे कचरा करू नये, आपापल्या गोष्टी. आता जसं मला समोर दिसतंय, मी तुम्हाला दाखवते. आता ही पाण्याची बॉटल, हे चूक आहे. आपल्याला आपला कचरा आपली जबाबदारी. सो या वेगळ्या गोष्टी अशा नाही टाकायला पाहिजेत, त्या टाकलेल्या आहेत, पण बोलून काय उपयोग नाही आहे. आपल्या महाराष्ट्रात आपण जिथे जिथे जातो, एक्सप्लोअर करतो, फिरायला जातो, तिकडे आपला कचरा आपली जबाबदारी या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं प्रामुख्याने. आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ही गोष्ट तर कॉमन आहे की नाही करायला पाहिजे. मस्त वाटतं एकंदरीत. आता बघूया अजून कोणकोणत्या गोष्टी आपण हे करणार आहोत, बघणार आहोत. इकडे फक्त काय आहे, ग्रीनरी आहे आणि ओपन आहे सगळं, फाउंडेशन आहे आणि झाडं वगैरे पण आहेत इकडे बाजूला जिकडे मी आले बघा. इकडे झाड आहे मोठं, सो मी इकडे आले म्हणून सावलीमध्ये. आणि आता आपण थोडं पुढे जाऊया. पुण्यात आले आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचं दर्शन घेतलं नाही असं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे छान असं दर्शन घेतलं आणि बाहेरूनच हा व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी स्पेशली, तर तुम्ही पण छानपैकी दर्शन घ्या. तर आता आपण आलो आहोत श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळ. आतमध्ये छान दर्शन झालं, एकदम गर्दी वगैरे अजिबात नव्हती, मस्त दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरा अजिबात अलाउड नाही आहे, त्यासाठी आपण बाहेरून मी आता शूट करते आणि माझ्या मागेच मंदिर आहे. सगळ्यांनी इथूनच दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. चल आता नेक्स्ट प्लेसवर जाऊया.
छान असं दर्शन झालं आपल्याला मंदिरात श्रीमंत दगडूशेठ गणपतींचं. आणि आता आपण आलो आहोत तुळशीबागेमध्ये. तुळशीबागमध्ये यायचा काय प्लॅन नव्हता केला मी, पण अचानक विचार केला तर आपल्याकडे वेळ पण आहे, संध्याकाळी काय घरी आपल्याला सेम डे रिटर्न जायचं आहे, आरामात केलं तरी चालेल. मग त्यासाठी आता आलो आहे. उन्हाचा प्रचंड मार आहे, खूप जास्त ऊन आहे, खूप जास्त प्रमाणात. पण असू दे, आपण आलं तर गोष्टी एक्सप्लोर करूया बऱ्यापैकी. जेवढं मला जमेल तेवढं तुमच्यासोबत शेअर करेन. तुळशीबाग, नवीन व्यक्तीसाठी तुळशीबाग हे वेगळंच आकर्षण. आणि इथून काही ना काहीतरी छोटं का होईना पण आपण घेऊनच जाणार आहोत. मी इकडे ना ठुशी बघत होते मम्मीसाठी आणि माझ्यासाठी. पहिले माझ्या डोक्यात विचार आला की मम्मीसाठीच घेऊया, तर मी इकडे ठुशी घेतली. आणि इतकी सुंदर दागिने ते होते, खोटे होते पण वाटत नव्हतं खोटे आहेत म्हणून. इतके सुंदर आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे होते. वा, गुढीपाडव्याला छान लुक साडी नेसली तर ही ठुशी घ्यायचा विचार कर. त्यांच्याकडे आहेत, या इकडे आहेत, जाड आहेत खूप, पण त्या जास्त सूट नाही होणार आणि नाजूक अशी दिसायला छान वाटते ना, त्यासाठी ही आहे. काका कशी, दादा कशी आहे? नाही, किती रुपयाला? 100 रुपये. तुळशीबागेत फिरत असताना मानाच्या 4थ्या गणपतीचं मला दर्शन होईल हे मला अजिबात वाटलं नव्हतं. मी कल्पनाच केली नव्हती आणि अचानक माझ्यासमोर गणपती बाप्पांचं दर्शन झालं. खूप छान प्रकारे दर्शन घेतलं. सकाळचा हेवी ब्रेकफास्ट करायची सवय आहे मला, त्याच्यामुळे या सकाळी मी काहीच खाल्लं नव्हतं, फक्त मेदूवडा. त्याच्यामुळे विथ माय फ्रेंड मस्तपैकी फिश ऑर्डर केली आणि छान आनंद घेतला. फिश वगैरे खाऊन झाल्यानंतर आपण निघतो सारसबागेमध्ये. सारसबागेमध्ये येण्याचा माझा काहीच प्लॅन नव्हता, म्हणजे हे सगळे प्लॅन्स आमचे ना अचानक भयानक ठरलेत. चला तर मग आता. सो पुण्याची प्रसिद्ध अशी सारसबाग, तिथे आपण आता चालू आहे. मी खूप एक्सायटेड आहे. याच्यापूर्वी मी आले नव्हते सारसबागेत आणि एंट्रन्सच इतकं भारी आहे, समोर सगळं हिरवगार आणि खूप छान. कपल्ससाठी फेमस असणारं सारसबाग, थोडक्यात या नावामध्ये जादू आहे. आणि मस्तपैकी सारसबाग फिरली. आता आपण आलो आहोत सारसबागमध्ये असलेल्या तळ्यातलं मंदिर. तर हे खूप छान आहे मंदिर आणि मस्तच आहे एकदम. ती वाईब पॉझिटिव्हिटी खूप सुंदर आहे. थांबा मी तुम्हाला गणपतीचं दर्शन घेते. सारसबागेमध्ये असणाऱ्या तळ्यातल्या गणपतीचं आपण दर्शन घेतलं. आणि मी ऐकलं आहे की इथे या मंदिर असण्यापूर्वी आहेत ना मोठं तळं होतं आणि त्या तळ्यानंतर काही कालांतराने इकडे हे मंदिर उभारण्यात आलं. सुंदर इकडे सुद्धा दर्शन घेतलं. सकाळ ते संध्याकाळ अख्खा दिवस भटकंती झाल्यानंतर माझी संध्याकाळ मी सारसबागेमध्ये आणि या तळ्यातल्या गणपतीच्या इथे निवांत घालवली. आणि आजचा दिवस इतका सुंदर होता जो मी कधीच विसरू शकत नाही. आणि मला आशा आहे की तुम्ही सुद्धा या व्हिडिओमार्फत छान छान गोष्टी पाहिल्या असतील आणि अनुभवल्या देखील असतील. तर आज मी दिवसभर फिरते पुण्यामध्ये आणि माझ्या फ्रेंडसोबत आले. मी फ्रेंडला कॅमेऱ्यात घेऊ नाही शकत, तिला असते. आणि खरंच खूप छान छान प्लेसेसना मी व्हिजिट केलं. खूप छान वाटलं. सगळ्यांनी सजेस्ट पण केलं होतं की पायल तिकडे जा, ताई तिकडे जा. तर त्याच्यातल्या काही सिलेक्टेड प्लेसेस जिकडे मला पण जमेल, कारण एका दिवसात इतकं सगळं फिरणं इम्पॉसिबल आहे, मला पण माहिती आहे. बट आम्ही वेळ काढून कसं कसं मॅनेज करून त्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न केला थोडक्यामध्ये. आता माझ्या इकडे आहेत ना सगळ्या राजा महाराजांचे सुंदर प्रतिमा लावल्यात, त्या मी तुम्हाला दाखवते. सुंदर वाटतंय, असं वाटतं पुण्यातून जाऊच नाही. मस्त वाटतं एकंदरीत सगळा एक्सपिरियन्स खूप छान होता. आता माझी गाडी आहे रात्री 8ची बुक केली, ऑनलाईन बुक केली. 8:15ला स्वारगेटवरून सुटणार आहे बोरिवलीसाठी. तिथून आपण कॅब किंवा लोकलने आपल्या घरी जाऊ शकतो. तर 1:30 वाजेपर्यंत आपले लोकल असतं, तर बघूया कसं काय ते. तर मग कॅबने आपण घरी जाऊ शकतो. आणि पक्ष्यांचा आवाज पण तुम्ही ऐकताय. खूप प्रसन्न वातावरण वाटतं. आता थोड्या वेळ इथे बसतो आम्ही आणि पुन्हा तुमच्यासोबत होतो. पूर्ण पक्ष्यांचाच आवाज आहे इकडे सारसबागेमध्ये. म्हणजे या साईडला पूर्ण झाडं वगैरे आहेत ना, सगळा पक्ष्यांचा आवाज येतो आणि खूप ऐकायला छान वाटते. नेचर आणि रिअल. आपण निघालो आहोत फायनली. समाजची गाडी होती ती आलेली आहे. आता गाडीमध्येच बसले. स्लीपर सीट आहे आपल्याकडे आणि लास्टची एकदम स्लीपर सीट. आणि मस्तपैकी छान
छान फिरून झालं. थोडंसं सहन नाही झालं पुण्याचं, थोडंसं डोकं वगैरे दुखतात, पण ठीक आहे. ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं. आता जिकडे फिरली त्यापैकी एक दोन ठिकाणी गेली होती आणि बाकीच्या ठिकाणी नव्हती गेली. सो वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खरंच खूप छान वाटलं. आता थोडीशी थकली, आता फक्त झोपायचं बाकी. 12:15पर्यंत आपण पोहोचू बोरिवलीला. मग आपण पुढे कॅब किंवा आपण ट्रेनने जाऊ. तर असं होतं एकंदरीत आजचा पुण्याचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे पुण्याला राहतात आपले फॉलोअर्स वगैरे जे पुणेकर असतील, पुण्यावरून व्हिडिओ बघत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. सगळ्या पुणेकरांना हाय, हॅलो, नमस्कार पुन्हा एकदा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि मी आता घरी जायची तयारी. आजचा पुण्यातला दिवस खूप छान होता. आता माहीत नाही पुणे आपल्याला पुन्हा केव्हा बोलवतं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माहिती आहे ना, मंदार अंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा.